इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 23. आज आपण बघणार आहोत पुट, पुट ऑन, पुट अप, पुट अप, पुट डाऊन, पुट आउट. मेक, मेक अप, मेक आउट, मेक अप, मेक शुअर, मेक फॉर, मेक ओव्हर, मेक अ डिसिजन. तसेच टेक, टेक, टेक अप, टेक अप, टेक आउट, टेक इन, टेक ओव्हर, टेक केअर, टेक पार्ट इन आणि टेक प्लेस यांची आज आपण माहिती बघणार आहोत. पहिलं बघूयात पुट. पुट म्हणजे ठेवणे किंवा ठेवून देणे. बघा, पुट या वर्बचे 3 फॉर्म आहेत. पहिला प्रेझेंट, पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजेच V1, V2 आणि V3. V1 आहे पुट, V2 आहे पुट आणि V3 आहे सुद्धा पुट. पुटचा तिन्ही फॉर्म एकच आहे पुट. एक्झाम्पल बघूयात. मी पुस्तक टेबलवर ठेवले. आय पुट द बुक ऑन द टेबल. आय पुट द बुक ऑन द टेबल. कृपया तुमचा मोबाईल येथे ठेवा. प्लीज पुट युअर फोन हिअर. प्लीज पुट युअर फोन हिअर. बघा, पुटमध्ये पहिलं पुट ऑन बघूयात आपण. पुट ऑन त्याचा अर्थ आहे कपडे घालणे किंवा लावणे. एक्झाम्पल चष्मा, टोपी. बघा, मी शर्ट घातला. आय पुट ऑन अ शर्ट. पुट ऑन. मी, आय घातला, पुट ऑन शर्ट, अ शर्ट. आय पुट ऑन अ शर्ट. तिने चष्मा घातला. तिने, शी घातला, पुट ऑन हर ग्लासेस. ग्लासेस म्हणजेच चष्मा. शी पुट ऑन हर ग्लासेस. थंडी आहे, जॅकेट घाला. पुट ऑन अ जॅकेट. इट इज कोल्ड. पुट ऑन अ जॅकेट. इट इज कोल्ड. त्याने टोपी घातली. त्याने, ही घातली, पुट ऑन. टोपीला आपण म्हणतो कॅप, अ कॅप. ही पुट ऑन अ कॅप. त्याने टोपी घातली. दुसरं बघूयात पुट ऑफ. पुट ऑफ म्हणजेच पुढे ढकलणे किंवा विलंब करणे. एक्झाम्पल बघा, आम्ही मीटिंग पुढे ढकलली. वी पुट ऑफ द मीटिंग. वी पुट ऑफ द मीटिंग. काम उद्यावर ढकलू नका. डोंट पुट ऑफ. डोंट पुट ऑफ द वर्क अंटिल टुमॉरो. डोंट पुट ऑफ द वर्क अंटिल टुमॉरो. त्यांनी परीक्षा पुढे ढकलली. आता हे वाक्य तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा कसं होईल. त्यांनी परीक्षा पुढे ढकलली. तिसरं आहे पुट अप. पुट अप म्हणजे उभारणे, लावणे, म्हणजे पोस्टर लावणे, बॅनर लावणे. आणि तिसरं राहण्यासाठी जागा देणे. यासाठी आपण पुट अपचा वापर करतो. एक्झाम्पल बघा, त्यांनी नवीन तंबू उभारला. दे म्हणजे त्यांनी उभारला, पुट अप. दे पुट अप अ न्यू टेंट. टेंट म्हणजे तंबू. दे पुट अप अ न्यू टेंट. आम्ही भिंतीवर पोस्टर लावले. आम्ही, वी लावले, पुट अप a poster on the wall. We put up a poster on the wall. शाळेने नवीन सूचना फलक लावला. The school put up a notice board. A school put up a notice board. चौथं बघूयात पुट डाऊन. पुट डाऊन म्हणजे खाली ठेवणे, कमी लेखणे किंवा अपमान करणे. एक्झाम्पल बघा, कृपया पुस्तक खाली ठेवा. प्लीज पुट डाऊन द बुक. प्लीज पुट डाऊन द बुक. तिने बॅग जमिनीवर ठेवली. शी पुट डाऊन. शी पुट डाऊन हर बॅग ऑन द फ्लोअर. शी पुट डाऊन हर बॅग ऑन द फ्लोअर. इतरांना कमी लेखू नका. डोंट पुट डाऊन अदर्स. डोंट पुट डाऊन अदर्स.
त्याने माझी खिल्ली उडवली. ही पुट मी डाऊन. ही पुट मी डाऊन. पाचवं बघूयात, पुट आऊट. पुट आऊट म्हणजे विझवणे, बाहेर काढणे किंवा प्रकाशित करणे. एक्झाम्पल बघा, त्याने आग विझवली. ही पुट आऊट द फायर. त्याने ही विझवली म्हणजेच पुट आऊट. ही पुट आऊट, आगला आपण म्हणतो फायर. त्याने आग विझवली. ही पुट आऊट द फायर. कंपनीने नवीन उत्पादन बाजारात आणले. द कंपनी पुट आऊट. द कंपनी पुट आऊट अ न्यू प्रोडक्ट. द कंपनी पुट आऊट अ न्यू प्रोडक्ट. त्यांनी नवीन पुस्तक प्रकाशित केले. त्यांनी दे प्रकाशित केले. पुट आऊट. दे पुट आऊट अ न्यू बुक. दे पुट आऊट अ न्यू बुक. बघा, लक्षात ठेवण्यासाठी शॉर्ट ट्रिक आहे. पुट ऑन घालणे. पुट ऑफ पुढे ढकलणे. पुट अप उभारणे किंवा लावणे. पुट डाऊन खाली ठेवणे किंवा कमी लेखणे. पुट आऊट म्हणजे विझवणे. आता बघूयात मेक. मेक म्हणजे बनवणे, तयार करणे किंवा घडवणे. बघा, V1 V2 V3. V1 आहे मेक, V2 आहे मेड आणि V3 आहे मेड. मेक बनवला, बनवते. मेड बनवला आणि मेड बनवलेले. अशा प्रकारे मेकचे 3 फॉर्म आहेत, मेक, मेड आणि मेड. एक्झाम्पल बघा, मी चहा बनवतो. मी, आय बनवतो. मेक चहा अ टी. आय मेक अ टी. मी चहा बनवतो. तिने कॉफी बनवली. तिने, शी बनवली. आता बघा, या ठिकाणी हे वाक्य भूतकाळातलं आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी V2 वापरायचं आहे. बनवली, बनवतो, बनवली. तिने, शी बनवलीसाठी मेड कॉफी. तिने कॉफी बनवली. शी मेड कॉफी. आम्ही एक योजना तयार केली. वी मेड अ प्लॅन. आम्ही तयार केली. मेड योजना आपण म्हणतो प्लॅन. वी मेड अ प्लॅन. आता मेकमध्येच पहिला आपण मेकअप बघूया. मेकअप म्हणजे मेकअप करणे, गोष्ट बनवणे म्हणजेच खोटी कथा तयार करणे, भांडणानंतर पुन्हा मैत्री करणे. एक्झाम्पल बघा, तिने मेकअप केला. शी पुट ऑन मेकअप. शी पुट ऑन मेकअप. त्याने एक खोटी गोष्ट बनवली. त्याने ही बनवली. मेड अप खोटी गोष्ट, स्टोरी. ही मेड अप अ स्टोरी. त्याने भांडणानंतर पुन्हा मैत्री केली. त्यांनी भांडणानंतर पुन्हा मैत्री केली. दे मेड अप आफ्टर द फाईट. दे मेड अप आफ्टर द फाईट. भांडणानंतर म्हणजेच आफ्टर द फाईट. मेकआउट. आता बघूयात, मेकआउट म्हणजे समजणे किंवा ओळखणे. एक्झाम्पल, मला त्याचे अक्षर समजले नाही. आय कुडंट मेक आउट. आय कुडंट मेक आउट हीज हँडरायटिंग. आय कुडंट मेक आउट हीज हँडरायटिंग. मला तो काय बोलत होता ते समजले. आय मेड आउट. आय मेड आउट व्हॉट ही वॉज सेईंग. आय मेड आउट व्हॉट ही वॉज सेईंग. धुक्यात मला घर दिसत नव्हते. आय कुडंट मेक आउट. आय कुडंट मेक आउट द हाऊस इन द फॉग. फॉग म्हणजे धुके. आय कुडंट मेक आउट द हाऊस इन द फॉग. तिसरं बघा, मेक ऑफ म्हणजे पळून जाणे. एक्झाम्पल, चोर पैसे घेऊन पळून गेला. चोराला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो थीप. द थीप मेड ऑफ पळून जाणे, पळून गेला. द थीप मेड ऑफ विथ द मनी. द थीप मेड ऑफ विथ द मनी. तो लगेच तिथून निघून गेला. तो निघून गेला. ही मेड ऑफ लगेच म्हणजेच क्विकली. ही मेड ऑफ क्विकली. ही मेड ऑफ क्विकली.
चौथा आहे मेक फॉर. मेक फॉर म्हणजे एखाद्या दिशेने जाणे किंवा कारणीभूत ठरणे. एक्झाम्पल, आम्ही स्टेशनच्या दिशेने निघालो. आम्ही साठी वी दिशेने निघालो. मेड फॉर कुठे? स्टेशनच्या. द स्टेशन. वी मेड फॉर द स्टेशन. वी मेड फॉर द स्टेशन. आम्ही स्टेशनच्या दिशेने निघालो. चांगले शिक्षण उज्ज्वल भविष्यास कारणीभूत ठरते. गुड एज्युकेशन मेक्स फॉर अ ब्राईट फ्युचर. गुड एज्युकेशन मेक्स फॉर अ ब्राईट फ्युचर. पाचवा आहे मेक ओव्हर म्हणजे पूर्ण बदल करणे, नवीन स्वरूप देणे. एक्झाम्पल, त्यांनी घराचे नूतनीकरण केले. त्यांनी दे मेड ओव्हर द हाऊस. दे मेड ओव्हर द हाऊस. तिने तिच्या खोलीचा पूर्ण कायापालट केला. तिने शी मेड ओव्हर हर रूम. शी मेड ओव्हर हर रूम. आता बघूयात सहावं मेक शुअर. मेक शुअर म्हणजे खात्री करणे. दार बंद आहे याची खात्री करा. मेक शुअर द डोअर इज लॉक. मेक शुअर खात्री करा दार बंद आहे. द डोअर इज लॉक. आता बघूयात मेक फन ऑफ. मेक फन ऑफ म्हणजे चेष्टा करणे. एक्झाम्पल, इतरांची चेष्टा करू नका. डोंट मेक फन ऑफ अदर्स. डोंट मेक फन ऑफ अदर्स. त्यांनी माझ्या इंग्रजीची चेष्टा केली. दे मेड फन ऑफ माय इंग्लिश. दे मेड फन ऑफ माय इंग्लिश. वाक्य बघा किती सोप्या प्रकारे तयारी होते. त्यांनी म्हणजे ते, चेष्टा केली, मेड फन ऑफ कशाची? माझ्या इंग्रजीची. माझ्या माय इंग्रजीची म्हणजेच इंग्लिश. दे मेड फन ऑफ माय इंग्लिश. आठवा आहे मेक अ डिसिजन म्हणजेच निर्णय घेणे. मला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. आय हॅव टू मेक ॲन इम्पॉर्टंट डिसिजन. आय हॅव टू मेक ॲन इम्पॉर्टंट डिसिजन. तिने योग्य निर्णय घेतला. शी मेड द राईट डिसिजन. आता बघा या ठिकाणी मेकचा V2 वापरलेला आहे कारण निर्णय घेतला म्हणजे ही क्रिया पूर्ण झालेली आहे. हे वाक्य आहे पास्ट टेन्समधलं, त्यामुळे शी मेड द राईट डिसिजन. तिसरं आहे टेक. टेक म्हणजे घेणे, सोबत नेणे किंवा स्वीकारणे. टेकचे 3 फॉर्म आहेत. V1, V2, V3. V1 आहे टेक, V2 आहे टूक, V3 आहे टेकन. टेक घेणे, घेतला आणि घेतलेले अशा प्रकारे मराठी अर्थ होतो. मी पुस्तक घेतो. आय टेक अ बुक. मी आय घेतो टेक पुस्तक अ बुक. आय टेक अ बुक. तिने छान फोटो घेतला. तिने शी. आता या ठिकाणी घेतला हे आहे भूतकाळातील वाक्य, त्यामुळे आपल्याला वापरायचं आहे V2. V2 आहे टूक. शी टूक अ नाईस फोटो. तिने छान फोटो घेतला. शी टूक अ नाईस फोटो. मी औषध घेतले आहे. घेतले आहे ही क्रिया, आता हे पण क्रिया पूर्ण झालेली आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे V3 म्हणजेच टेकन. आय हॅव टेकन द मेडिसिन. आय हॅव टेकन द मेडिसिन. टेक ऑफ. टेक ऑफ. टेक ऑफ म्हणजे काढणे म्हणजेच कपडे, चष्मा इत्यादी. आणि दुसरा अर्थ आहे विमान उड्डाण करणे. एक्झाम्पल बघा, त्याने जॅकेट काढले. ही टूक ऑफ हिज जॅकेट. ही टूक ऑफ हिज जॅकेट. दुसरे एक्झाम्पल आहे कृपया तुमचे बूट काढा. प्लीज टेक ऑफ युअर शूज. प्लीज टेक ऑफ युअर शूज. टेक ऑफ. विमान वेळेवर उडाले. द प्लेन टूक ऑफ ऑन टाईम. उडाले म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे V2. टूक ऑफ. द प्लेन टूक ऑफ ऑन टाईम. विमानतळावरून विमान उड्डाण केले.
The aircraft took off from the airport. The aircraft took off from the airport. दुसरं बघूयात टेकअप. टेकअप म्हणजे सुरू करणे, म्हणजे छंद, काम. दुसरा अर्थ आहे जागा व्यापणे. एक्झाम्पल, मी योगा सुरू केला. आय टूक अप योगा. आय टूक अप योगा. तिने चित्रकला सुरू केली. शी टूक अप पेंटिंग. शी टूक अप पेंटिंग. या ठिकाणी आपण डान्स किंवा गाणे सुरू केले असं देखील म्हणू शकतो. तिने डान्स सुरू केला. शी टूक अप डान्सिंग. अशा प्रकारे बनवू शकतो वाक्य आपण. हा सोफा खूप जागा व्यापतो. धिस सोफा टेक्स अप अ लॉट ऑफ स्पेस. धिस सोफा टेक्स अप अ लॉट ऑफ स्पेस. टेक आउट. टेक आउट म्हणजे बाहेर काढणे किंवा बाहेर घेऊन जाणे. एक्झाम्पल, त्याने खिशातून पैसे काढले. ही टूक आउट some money from his pocket. He took out some money from his pocket. कृपया कचरा बाहेर काढा. Please take out the garbage. Please take out the garbage. तो आपल्या मित्राला जेवायला घेऊन गेला. He took his friend out for dinner. He took his friend out for dinner. चौथा आहे टेक इन. टेक इन म्हणजे समजून घेणे किंवा आत घेणे. एक्झाम्पल बघा, झाडे कार्बन डायऑक्साईड आत घेतात. प्लांट्स टेक इन कार्बन डायऑक्साईड. प्लांट्स टेक इन कार्बन डायऑक्साईड. मी त्याचे बोलणे नीट समजून घेतले. I took in what he said. I took in what he said. पाचवा आहे टेक ओव्हर. टेक ओव्हर म्हणजे ताबा घेणे, जबाबदारी स्वीकारणे. एक्झाम्पल बघा, नवीन व्यवस्थापकाने कंपनीचा ताबा घेतला. द न्यू मॅनेजर टूक ओव्हर द कंपनी. द न्यू मॅनेजर टूक ओव्हर द कंपनी. मी आता हे काम सांभाळतो. आय विल टेक ओव्हर धिस वर्क नाऊ. आय विल टेक ओव्हर दिस वर्क नाऊ. त्याने वडिलांचा व्यवसाय ताब्यात घेतला. ही टूक ओव्हर हिज फादर्स बिझनेस. सहावा आहे टेक केअर ऑफ. टेक केअर ऑफ म्हणजे काळजी घेणे. एक्झाम्पल बघा, मी माझ्या आईची काळजी घेतो. आय टेक केअर ऑफ माय मदर. आय टेक केअर ऑफ माय मदर. ती तिच्या आरोग्याची काळजी घेते. ती शी काळजी घेते. टेक्स केअर ऑफ हर हेल्थ. हेल्थ म्हणजे आरोग्य. टेक्स केअर बघा, त्या टेकला या ठिकाणी यस प्रत्यय लागलेला आहे. टेक्स, कारण शी म्हणजे ती, हा आहे एकवचनी कर्ता. त्यामुळे कोणत्याही एकवचनी कर्त्यापुढील क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो. यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे डिटेलमध्ये, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. तो व्हिडिओ बघितला तर तुमच्या लवकर लक्षात येईल हे यस किंवा यस प्रत्यय का लागतो एकवचनी कर्त्यापुढे. शी टेक्स केअर ऑफ हर हेल्थ. कृपया मुलांची काळजी घ्या. प्लीज टेक केअर ऑफ द चिल्ड्रन. प्लीज टेक केअर ऑफ द चिल्ड्रन. सातवं आहे टेक पार्ट इन म्हणजे सहभागी होणे. एक्झाम्पल, मी स्पर्धेत सहभागी झालो. आय, आता झालो, ही क्रिया झालेली आहे. पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे, त्यामुळे आपल्याला व्ही टू वापरायचा आहे. त्या ठिकाणी टूक. आय टूक पार्ट इन द कॉम्पिटिशन. आय टूक पार्ट इन द कॉम्पिटिशन. अनेक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात भाग घेतला. मेनी स्टुडंट्स टूक पार्ट इन द इव्हेंट. अनेक विद्यार्थ्यांनी म्हणजेच मेनी स्टुडंट्स भाग घेतला. टूक पार्ट कार्यक्रमात इन द इव्हेंट. मेनी स्टुडंट्स टूक पार्ट इन द इव्हेंट. टेक केअर. टेक केअर म्हणजे घडणे किंवा आयोजित होणे. बैठक उद्या होईल. द मीटिंग विल टेक प्लेस टुमॉरो.
द मीटिंग विल टेक प्लेस टुमारो. दुसरा आहे कार्यक्रम शाळेत झाला. द इव्हेंट टूक प्लेस ॲट द स्कूल. द इव्हेंट टूक प्लेस ॲट द स्कूल. अशा प्रकारे आपण मेक, टेक आणि पुटचा वापर वाक्य बोलताना करतो. ह्या तिन्ही व्हर्बचा वाक्यात दैनंदिन जीवनात बोलताना खूप वेळा उपयोग होतो. त्यामुळे या तिन्ही व्हर्बची तुम्हाला काय करायचे आहे, प्रॅक्टिस करायची आहे 10-10 एक्झाम्पल घेऊन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.